नमस्कार. सह्याद्री किनारपट्टीच्या डोंगराळ भागातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या 300 ते 350 वर्षापूर्वीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पुस्तकात उल्लेख असलेल्या तसेच ठाण्याजवळ असलेल्या मुंब्रा देवीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. लोकलने कल्याणच्या दिशेने जाताना ठाण्यानंतर दुसरे स्टेशन लागते ते मुंब्रा. स्टेशनवरून किंवा लोकलमधून देखील पूर्वेच्या बाजूला मोठमोठे डोंगर दिसतात आणि याच डोंगरांमध्ये वास्तव करते आई मुंब्रा देवी. मुंब्रा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडलं की या मुंब्रा देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो. तसेच मुंब्रा बायपासवर अगदी रस्त्यालगत हे मंदिर लागते. या मंदिराला एकूण 750 पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांचा प्रवास करत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. मंदिर प्रवेशद्वाराच्या काही पायऱ्या सर केल्यानंतर सर्वात आधी लागते मारुती मंदिर आणि साती आसरा देवीचे मंदिर. आधी या मंदिरात दर्शन घेऊन भाविक पुढील प्रवास सुरू करतात. मंदिराकडे जाताना आजूबाजूला अतिशय सुंदर आणि विहंगमय दृश्य दिसू लागते. डोंगराच्या मध्यभागी पोचताच डोंगरावरून नजरेस पडतो तो संपूर्ण खाडी किनारा व संपूर्ण मुंब्रा दिवा डोंबिवली शहराचा परिसर. डोंगर चढत असताना आजूबाजूला खूप सारी हिरवीगार झाडे आहेत. असे हे विलोभनीय निसर्ग सौंदर्य बघता बघता कधी आपण 750 पायऱ्या चढून वर येतो हे समजतही नाही. सातशे 750 पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होते ते आई मुंब्रा देवीचे.
टाटा म्हणते समोराला महाराष्ट्रातील असे हे पहिले मंदिर आहे ज्यात नवदुर्गांचे दर्शन एकाच मंदिरात एकत्र होते। नवरात्रीमध्ये तर लाखो भाविक दर्शनासाठी इकडे येतात। मंदिराचा शांत परिसर आणि आध्यात्मिक आभा शहरी अराजकतेपासून परिपूर्ण सुटका प्रदान करते। मुंब्रादेवी मंदिर हे केवळ उपासनेचे ठिकाण नाही, तर या प्रदेशाचा समृद्ध वारसा दर्शवणारे सांस्कृतिक खूणही आहे। एका पौराणिक कथेनुसार शेकडो वर्षापूर्वी स्थानिक लोकांनी मुंब्रादेवीच्या टेकडीवर जळणारी ज्वाला पाहिली। त्यानंतर नाना भक्तांसह अनेक लोक जमले आणि तेथे टेकडीवर गेले। त्यांना तिथे एक दिवा जळताना दिसला आणि मुंब्रादेवीची मूर्ती दिसली। त्या मूर्तीची देखभाल भगत कुटुंबाने केली आहे। मुंब्रादेवीच्या मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील भगत कुटुंबाने केले असून ते आजही याच ठिकाणी राहतात। पौराणिक कथेनुसार असेही म्हणतात की मुंब्रादेवी ही या प्रदेशाची संरक्षक देवता आहे। असे मानले जाते की तिने स्थानिकांचे नैसर्गिक आपत्ती आणि आक्रमणांपासून संरक्षण केले आहे। आणखी एक कथा मंदिराला मराठा कालखंडाशी जोडते, ज्यात योद्धे महत्त्वपूर्ण लढाया सुरू करण्यापूर्वी मुंब्रादेवीकडून आशीर्वाद घेतात। अशा या पौराणिक कथा मंदिराच्या आध्यात्मिक आकर्षणात योगदान देतात आणि म्हणूनच मंदिराचा प्रवास हा केवळ एक ट्रेकच नाही, तर एक आध्यात्मिक तीर्थ देखील बनतो। असे हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि आई मुंब्रादेवीचे दर्शन घेण्यासाठी आपणही नक्की या स्थानाला एकदा तरी भेट द्या आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।